नमस्कार मंडळी, आज आपण एक सोपी ट्रिक वापरून अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटात हे मावा मोदक घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कढई गॅसवर ठेवली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालायचं आहे। हे दूध मी साईसकट घेतलेलं आहे। आता दूध गरम करून घेऊया। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर थोडंसं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। लहान गॅसवर जर ठेवलं तर खूप वेळ लागतो, त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। आता दूध जे आपलं आहे ते बऱ्यापैकी आटत आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप आटवलेलं दूध घालायचं आहे। हे दूध मी आदल्या दिवशीच आटवून ठेवलं होतं। सणाच्या दिवशी खूप गडबड असते, त्यामुळे आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवायची आहे। याऐवजी मिल्क पावडर घातली तरी सुद्धा चालेल। आता हे छान एकत्र करून घेऊया। यामध्ये लगेच साखर घालायची नाहीये, साखर आपण नंतर घालणार आहोत। छान असं हे एकत्र करून घेतलेलं आहे। आता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे। आता इथे गॅस मी मध्यम केलेला आहे। छान असं दूध इथे आटवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव कप साखर घालायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। साखर घातल्यामुळे मिश्रण आपलं थोडंसं पातळ होऊ शकतं, पण आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। आता यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर कुटून घेतलेली आहे, ती घालून पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेतलं आहे। यामध्ये आता 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे मिश्रणाला अगदी छान अशी चकाकी येते आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतात। आता हे एकत्र करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळाने तुम्ही पाहू शकता, जे मिश्रण आहे ते अजिबात कढईला चिटकत नाहीये। छान असा त्याचा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे। मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं। आता कोमट असतानाच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। इथे मी छान मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं तूप घ्यायचं हाताला आणि मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, त्यामुळे मोदक चिटकत नाहीत। मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये भरायचा। भरताना थोडासा दाबून भरायचा, म्हणजे मोदकाला आकार छान येतो। बाहेरून विकत आणण्यापेक्षा ह्यावेळेस गणपती बाप्पासाठी घरीच हे मावा मोदक बनवा। चवीला अगदी अप्रतिम लागतात, झटपट होतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।